एक्सरसाइज 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन कसा विचारला जातो? क्वेश्चन काय? इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिजर्स ऍज लिमिट ऑफ सम. काय म्हणले त्यानं? दिलेलं इंटिग्रेशन कशानं इव्हॅल्युएट करा? लिमिट ऑफ सम न सॉल्व्ह करायची. आता लिमिट ऑफ सम म्हणल्याच्यानंतर लिमिटचा फॉर्म्युला आला. लिमिटचा फॉर्म्युला आला की त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं आताच बघितले आपण. ए बी ची व्हॅल्यू काढा, एन एच ची व्हॅल्यू काढायचंय, त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू काढायचंय, एच ची व्हॅल्यू काढा, त्याच्यानंतर फंक्शन ए प्लस आर एच काढायचे. ठीक आहे, बघूया. चला इकडे बघा. दिलेला फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. क्वेश्चन काय म्हणलंय? 3x - 4 इंटिग्रल काय? 3x - 4 आणि याचं लिमिट 1 to 3 आहे. तर दिलेल्या फंक्शनला आधी काय करायचंय? कम्पेअर करायचंय. कोणासोबत कम्पेअर करायचंय? तर कम्पेअरिंग इथं बघा एफ ऑफ एक्स आणि याचं लिमिट काय असेल? एस टू बी डीएक्स ला डीएक्स कम्पेअर करायचं. स्टार्टिंगला जे व्हॅल्यू काढायची ती व्हॅल्यू काढायची आधी. काय काढायचंय? ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? ए ची व्हॅल्यू 1 आहे. बी ची व्हॅल्यू काय? बी इज इक्वल टू 3 आहे. त्याच्यानंतर आपलं टार्गेट एन एच काढायचे आहे. स्टार्टिंगला एच. एच म्हणजे काय? तर बी मायनस ए अपॉन एन. ठीक आहे, इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 3 मायनस ए ची व्हॅल्यू 1 अपॉन एन इज इक्वल 3 मायनस 1 म्हणजे 2 अपॉन एन. हा 2 अपॉन एन. आता 2 अपॉन एन काढल्याच्या नंतर आपल्याला राहिले काय? एन एच काढायचे आहे. हे डिनॉमिनेटर मधलं एन अलीकडे घ्या. एन एच बरोबर काय राहिलं तिथं? 2 राहील. तर याची व्हॅल्यू आली, एन एच काढली आपण. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला काय आहे? आपला फॉर्म्युला काय? वी हॅव इंटिग्रल इथं काय म्हणते? लिमिट एस टू बी आहे. फंक्शन एफ ऑफ एक्स आहे. असं फंक्शन आहे. तर आपल्याकडे काय फॉर्म्युला? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 टू n. इथं h फंक्शन a प्लस आर एच बरोबर आहे. ब्रॅकेट क्लोज फंक्शन. चला उचला आता. काढायचे काय? ए काढल्या, एच काढल्या, ए प्लस आर एच राहिले त्याला अलीकडे घेऊन या. चला इथं नाव ए प्लस आर एच फंक्शन ए प्लस आर एच काढायचं आहे. आता हे कसं काढलं जाते ए प्लस आर एच? तर सिंपल आहे. इथं बघा चला, ही व्हॅल्यू उचलायचंय आणि कुठं नेऊन टाकायचंय? दिलेल्या फंक्शन मध्ये जिथं एक्स आहे तिथं नेऊन टाकायचंय. व्हॅल्यू पुट करायचंय, याला उचलायचंय आणि जिथं एक्स आहे तिथं पुट करायचंय. 3 ला 3 इथं एक्स म्हणजे काय? ए प्लस आर एच आलं. ब्रॅकेट क्लोज -4 आलं. ठीक आहे, इथं काय होती बघा. आता इथं 3 ला 3 जाग्यावर इथं ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे प्लस आर एच आणि -4. ऑल ब्रॅकेटच्या बाहेर 3 आहे. 3 न स्प्लिट करा मध्ये. चला 3 into 1 3 प्लस 3 आर एच आर थोडं नीट काढू. 3 आर एच -4. ठीक आहे, मग काय झालं? 3 आर एच 3 मधून 4 देणार म्हणजे -1 राहील. ठीक आहे, याच पद्धतीनं काय? कशाची व्हॅल्यू आली? एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू आली. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. व्हॅल्यू उचलायचंय आणि दिलेल्या इक्वेशन मध्ये नेऊन पुट करायचंय. आता याच्यामध्ये अनपुट करत असताना थोडं जागा पलीकडे लागते. मी अलीकडे गेलोय. इज इक्वल टू हे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आलं. सिंपल आहे. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 टू n. हे h ला h जाग्यावर काहीच करायचं नाही. आता व्हॅल्यू उचलायचंय आणि याच्यामध्ये आणून पुट करायचं. ओके, हा ए प्लस आर एच एवढ्याची व्हॅल्यू किती आली? 3 आर एच -1 आली. 3 आर एच -1 ब्रॅकेट क्लोज. सिंपल. नेक्स्ट काय होईल? इज इक्वल टू आता हे जे ऑल ब्रॅकेटच्या बाहेर एच आहे याला मध्ये स्प्लिट करा. मध्ये स्प्लिट करायचंय. आता मध्ये स्प्लिट केल्याच्या नंतर काय होते? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय झालं बघा. हे एच याला स्प्लिट करताना हे 3 आर एच इंटू एच स्क्वेअर. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बाहेर सम आहे. समला सुद्धा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे.
तुम्ही जेवढे फंक्शन आहेत समला कुठेही घेऊन जाऊ शकता, मधामध्ये मल्टिप्लाय करू शकता. या समला इथं एच न मल्टिप्लाय करताना सम सुद्धा मध्ये मल्टिप्लाय होईल, म्हणजे समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू n. मायनसला मायनस, एकदा एच न याला मल्टिप्लाय करा एच, सम सुद्धा मध्ये सम ऑफ आर इज इक्वल टू 1 टू n. ओके, आपण बघितल्या बेसिक मध्ये सम कसं काढायचं. सम ज्याच्याकडे आर आहे त्याच सम काढता येते. मग आता याच्याकडे तर आर आहे, मग हे बाकीचे दोघ जण काय असतात ते कॉन्स्टंट असतात. कॉन्स्टंटला काय करायचं, बाहेर काढायचं. कॉन्स्टंटला बाहेर घ्या, तर हे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. मग काय झालं, इथं 3h² बाहेर आलं, 3h² बाहेर आलं, आणि मध्ये काय राहिलं, सम ऑफ आर इज इक्वल टू 1 टू n, आणि इथं राहिलं फक्त आर, कारण समेशन हे फक्त आरच काढता येते, म्हणून मध्ये आर, बाकीचे सगळे कॉन्स्टंट बाहेर. ठीक आहे, मायनसला मायनस. आता इथं तर आर नाहीच, मग त्याचं सम कसं काढायचं. चला ठीक आहे, ज्याच्या सोबत आर नाही ते कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर गेला, त्याला बाहेर काढल्या. त्याला बाहेर काढल्याच्या नंतर आर इज इक्वल टू 1 टू n, हे एच बाहेर आलं, तर इथं त्याची जागा कोणी घेतली, एक नी घेतली. इथं काहीच नसते, म्हणजे आता काय असते, एक असते. ठीक आहे, चला, इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये हे 3h² जशास तसं, आणि हे आरचं सम काय झालं आताच बघले आपण, n ब्रॅकेट मध्ये n+1/2 बघितल्या. ओके, ठीक आहे, मायनसला मायनस, h ला h, आणि 1चं सम काय असते, n असते. बघितलं ना, 1चं सम n असते. ठीक आहे, नेक्स्ट काय झालं, आता सम तर निघून गेलं. आता सम कुठे दिसायले, काय कुठंच नाही. आता आहे फक्त लिमिट. लिमिट काढत असताना 1/5 पाहिजे आपल्याला लिमिट काढताना. चला ठीक आहे, त्याला पण आणूया. कसं आणता येते बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं काय वाले, इथं 3h² डॉट, इथं बघा इथं एकच n आहे, इथं ऑलरेडी एकच n आहे. मी काय करायलोय, या ब्रॅकेट मधून एक n कॉमन काढालो. ठीक आहे, एक n कॉमन काढलो, इथून n कॉमन काढलो, n कॉमन काढलं तर झालं कसं, n बाहेर आला, इथून एक बाहेर आला, आणि इथला n आणि n². ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, हा n बाहेर गेला, म्हणजे मध्ये राहिलं एक, त्याची जागा एक नी घेतली, प्लसला प्लस, आणि या एक जागी तर n नाहीये. मग कसं काढणार आहात, ज्याच्याकडे n नाही त्याला काय करायचं, डिवाइड करायचं. तर याला डिवाइड करा, केल्या डिवाइड, हा, आणि हे 2 आहे, इथं खाली घेऊया आपण. ठीक आहे, समजायलंय, समजलं नाही, ठीक आहे, परत एकदा घेतो याला साईडला घ्या. चला, मला माहित आहे तुमच्या भावना, तुमचा चेहरा बघूनच कळते मला काय समजायला नाही ते. याला बाजूला घेतलो मी, n ब्रॅकेट मध्ये n+1. ठीक आहे, असं म्हटलं. ओके, सिंपल आहे, मी आहे तोपर्यंत काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत n जशा असतं, या ब्रॅकेट मधून एक n बाहेर काढलं. ब्रॅकेट मध्ये किती जण येतात, दोघ जण येतात, आणि या दोघाला म्हणले बाबा तुमच्या दोघाकडून मला एक n बाहेर द्या, त्याचा बरमोडा धरून बाहेर ओढायचं. चला, आता या दोघाच्या n पैकी, आता इथं बघा, या दोघाकडून एक n बाहेर काढला, ऑलरेडी बाहेरचा एक बाहेरच होता, आणि त्या दोघांमधून एक बाहेर काढला. बाहेर काढल्याच्या नंतर आता या पाप बिचाऱ्याकडे एकच n होता, त्यानं n देऊन टाकला आपल्याला, त्याच्याकडे काय राहिलं, काहीच नाही, रिकामी जागा कोण घेते, त्याच्या जागेवर काही नसते, म्हणजे एक असते. आता प्लसला प्लस, सगळ्यात मोठं टेन्शन, गुरुजी याच्याकडे तर n नाहीये, मग कुठून काढल्या तुम्ही n. हा, ज्याच्याकडे n नाही त्याला डिवाइड करायचं असते, भागायचं असते, बरोबर आहे. त्याने n देऊ शकणार ना, त्याला डिवाइड करा. चला, याने n देऊ शकत नाही, याला n न डिवाइड करायचं, आणि आपल्याला माहित आहे n इंटू n चा स्क्वेअर झाला, आणि 1+1/n आलं. करेक्ट आहे. हा, ही मेथड लक्षात ठेवायचं. आता इथून पुढे बार बार एक्सप्लेन करून सांगणार नाही मी. n कसं बाहेर निघाले, ज्यानं यायले, ज्याच्याकडे आहे त्याचं बाहेर काढायचं, ज्याच्याकडे नाही त्याला डिवाइड करायचं. त्याच पद्धतीनं इथून n बाहेर काढले, n² झालं, याच्याकडून एक आला म्हणजे एक राहिलं मध्ये, यानं देऊ शकणार म्हणजे डिवाइड झालं. मायनसला मायनस, आणि इथं बघा NH ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. NH ची व्हॅल्यू 2 ला 2 जशा तसं. ओके, ठीक आहे. मग नेक्स्ट काय झालं, इज इक्वल टू लिमिट, फायनली
n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेटमध्ये इथं बघा काय झालंय, इथं 3 इथं n स्क्वेअर h स्क्वेअर म्हणजे n h ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2, ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 अपॉन n मायनस 2 ब्रॅकेट क्लोज. तर काय करता येईल, चला इकडे बघा काय करता येईल. आता सगळं झालेलं आहे. नेक्स्ट काय होईल, चला इकडे बघा. आता या लिमिटला मध्ये पाठवा, लिमिटला मध्ये स्प्लिट करा किंवा इथं एन च्या जागी 2 व्हॅल्यू टाकूया. चला इकडे बघा, हे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय आहे 3. इथं बघा एन म्हणजे काय, एन ची व्हॅल्यू 2 आहे आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे काय आला इथं 4 अपॉन 2, ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये काय 1 प्लस 1 अपॉन n मायनस 2 ब्रॅकेट क्लोज. एकदम सिंपल आहे. 2 1 चा 2, 2 2 चा 4 इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये इथं 3 2 चा 6 ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन n मायनस 2. सिंपल. ऑल ब्रॅकेटच्या बाहेर 6 आहे, 6 न मध्ये मल्टिप्लाय करा. चला 6 न मध्ये मल्टिप्लाय केल्या तर लिमिट आता कॅल्क्युलेट आहे, बाकी काहीच नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी कट करून आपल्याला 1 अपॉन n आणायचंय, ठीक आहे. आता हे ऑल ब्रॅकेटच्या बाहेर 6 आहे तर मला 6 न मल्टिप्लाय करा. 6 इंटू 1 6 प्लसला प्लस 6 इंटू 1 इथं काय करायचंय 6 इंटू 1 अपॉन nच राहू द्या. चला ठीक आहे, मायनस आणि हे 2 सेपरेट आहे, हे 2 ला 2 जशाच तसं, कारण हे 6 या दोघालाच मल्टिप्लाय होतं. आलं, झालं सेपरेट. आता आपल्याला वापरायचे आहे लिमिट. लिमिट कोणाचं काढलं जाते, ज्याच्याकडे n आहे त्याचं काढलं जाते, त्याचंच लिमिट काढलं जाते. चला इकडे बघा, आता या 6 कडे लिमिट आहे का, म्हणजे सॉरी n आहे का, 6 कडे n आहे का, नाहीये. ज्याच्याकडे n नाही त्याला जशास तसं ठेवायचं, ते कॉन्स्टंट असते, ठीक आहे. याला जशास तसं, त्याचं लिमिट निघत नाही. मग प्लसला प्लस, आता हे काय याचं 6, हे 6 सुद्धा जशास तसं, परंतु हे काय इथं 1 अपॉन n आहे. आणि आता बघितले आपण लिमिट 1 अपॉन n असेल तर ते काय असते, इथं दोन्ही मध्ये इंटू आहे, ते काय असते आपलं 0 असते. 1 अपॉन n चं लिमिट 0, मायनस 2 ला मायनस 2 इज इक्वल टू 6 प्लस 6 इंटू 0 0 मायनस 2 इज इक्वल टू 6, 6 प्लस 0 6 मायनस 2 आणि 6 मधून 2 गेले 4. तर दॅट इज द फायनल आन्सर. एकदम सिंपल आन्सर होतं. झालं. आपल्याला बघा डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये डेफिनाइट किंमत भेटते, फिक्स किंमत भेटते, 4 ही फिक्स किंमत आहे. आपल्याला एक्झॅक्ट माहित झाली की याची व्हॅल्यू किती आहे 4. क्वेश्चन खूप सिंपल आहेत. तर चला मग आपण काय केलं याच्यामध्ये बघा, फंक्शन होतं, फंक्शनला एफ ऑफ एक्स न कम्पेअर केल्या, ए बी च्या व्हॅल्यू काढल्या, एच ची व्हॅल्यू काढल्या, एच म्हणजे काय बी मायनस ए अपॉन ए, एन एच काढल्या, ए प्लस आर एच ची व्हॅल्यू फाइंड केल्या, त्याच्यानंतर लिमिटचा फॉर्म्युला यूज केल्या, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, बरोबर आहे. एच न दोन्ही मध्ये मल्टिप्लाय करताना सम दोन्हीकडे सुद्धा गेलं, ज्याच्याकडे आर आहे ते आर ठेवायचंय, बाकीचं सगळं कॉन्स्टंट बाहेर काढल्या. आर चा फॉर्म्युला n प्लस 1 2 समेशन आणि 1 चं समेशन n आलं, ठीक आहे. त्याच पद्धतीनं काय झालं, इथून n कॉमन काढल्या, कॉमन काढल्याच्या नंतर n ची व्हॅल्यू टाकल्या, n ची व्हॅल्यू टाकल्यावर कॅल्क्युलेट करून त्याला मध्ये मल्टिप्लाय केल्या आणि त्याच्यानंतर लिमिट काढली. एकदम सिंपल आहे, ठीक आहे. काळजी करायची गरज नाही. अजून 4 क्वेश्चन राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये बघूया, स्क्रीनशॉट घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन दुसरा काय आहे, इंटिग्रल एक्स स्क्वेअर, लिमिट आहे 0 टू 4. तर दिलेल्या फंक्शनला काय करायचंय, आधी कम्पेअर करा कोणासोबत, एफ ऑफ एक्स, त्याचं लिमिट एच टू डी आहे, ठीक आहे, डीएक्स ला डीएक्स. टार्गेट एकच आहे, ए बी ची व्हॅल्यू काढायचंय, एच ची व्हॅल्यू काढायचंय. ओके, ए ची व्हॅल्यू काय आली, ए इज इक्वल टू 0, बी ची व्हॅल्यू बी इज इक्वल टू 4. एच कसं काढता आपण, एच इज इक्वल टू बी मायनस ए अपॉन एन इज इक्वल टू इज इक्वल टू. तर बी ची व्हॅल्यू काय, बी म्हणजे किती 4 मायनस 0 आणि एन ची व्हॅल्यू जशास तसं काढायचं, 4 मायनस 0 4 अपॉन एन, ठीक आहे. एच भेटलं. मग या एन ला अलीकडे आणा, तर काय झालं, एन एच बरोबर 4, ही एन एच ची व्हॅल्यू. मग आपल्याला काढायचे काय, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे,
काय फॉर्म्युला वी हॅव इंटिग्रल एस टू बी समेशन ऑफ इथं एफ ऑफ एक्स लिमिट यन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ काय आर इज इक्वल टू वन सम ऑफ सॉरी आर इज इक्वल टू वन्स टू एन एच एफ ऑफ ए प्लस आर एच. ठीक आहे, हा आपला फॉर्म्युला झाला. आपल्याला काय फाइंड करायचंय नाव फंक्शन ए प्लस आर एच काढायचं. आता ए प्लस आर एच कसं काढता, जिथं एक्स आहे त्या एक्सच्या जागी हे व्हॅल्यू उचलायचं आणि टाकायचं. दिलेलं फंक्शन आहे एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे काय तर ए प्लस आर एच, या एक्सच्या जागी हे टाकलं ए प्लस आर एच, एक्सचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला कसं सिम्प्लिफाय केलं जाते, याला सिम्प्लिफाय थोडं जागा पलीकडे नाही अलीकडे गेलं, याला सिम्प्लिफाय करत असताना ए स्क्वेअर प्लस सिम्प्लिफाय ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी, तर ए इंटू आर एच प्लस बी स्क्वेअर आर स्क्वेअर एच स्क्वेअर. ठीक आहे, सिम्प्लिफाय. त्याच्यामध्ये काय करायचंय, ए ची व्हॅल्यू पुट करायचंय. ए ची व्हॅल्यू काय आहे, ए म्हणजे किती 0, 0चा स्क्वेअर प्लस ला प्लस 2 इंटू 0 इंटू आर एच आणि आर स्क्वेअर एच स्क्वेअर, आर आणि एच आर स्क्वेअर एच स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर 0 प्लस 2 इंटू 0 0 0 इंटू आर स्क्वेअर सॉरी आर एच 0 प्लस आर स्क्वेअर एच स्क्वेअर. पाणी इज इक्वल टू चला काय वाले 0 प्लस 0 आणि हे आर स्क्वेअर एच स्क्वेअर, तरी व्हॅल्यू काय आली आर स्क्वेअर एच स्क्वेअर. व्हॅल्यू उचलायचंय आणि कुठं टाकायचंय फॉर्म्युल्यामध्ये नेऊन पुट करायचंय. आता फॉर्म्युल्यात पुट करताना इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये सम ऑफ आर इज इक्वल टू वन्स टू एन, एच जशास तसं, आणि इथं ए प्लस आर एच म्हणजे काय आर स्क्वेअर एच स्क्वेअर, इथं आपण पुट करायचंय आर स्क्वेअर एच स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. सिंपल. लिमिट काढत असताना लिमिट कोणाचं काढता येते, ज्याच्यासोबत आर नावाचं व्हेरिएबल आहे त्याच लिमिट काढता येते. तर आर व्हेरिएबल तेवढं ठेवायचंय, बाकी सगळ्याला बाहेर घ्यायचंय. लिमिटला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n टेन्स टू इन्फिनिटी काय होतं इथं बघा, इथं एच आहे एच स्क्वेअर आहे, या एच स्क्वेअरला बाहेर घेतल्या तर एच क्यूब झालं आणि समेशन ऑफ आर इज इक्वल टू वन्स टू एन आणि मध्ये राहिलं आर स्क्वेअर आलं ब्रॅकेट क्लोज. सिंपल आहे. नेक्स्ट काय होते लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय आहे इथं बघा एच क्यूब जाग्यावर आणि या आर स्क्वेअरचं समेशन फॉर्म्युला बघितले आपण काय आहे n ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 आणि 2n प्लस 1 अपॉन 6 आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट काय ब्रॅकेट क्लोज. चला काय करता येते बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय व्हायला इथं एच क्यूब, आता क्यूब आहे बाहेर एच क्यूब आहे, तर आपल्याला n आणि h ची व्हॅल्यू पुट करताना n क्यूब सुद्धा लागेल. n क्यूब असेल तर बाजूला h क्यूब आहे म्हणजे दोघांचाही क्यूब करता येते. मग आता इथं तर ऑलरेडी n आहे, एक n आहे. आता काळजीपूर्वक इथं एक्सप्लेनेशन इथं बाजूला सांगितलं मी गेल्यावर एक्झाम्पल घेऊन साईडला. ठीक आहे, n जशाच तसं या ब्रॅकेट मधून एक n बाहेर काढलं, या ब्रॅकेट मधून एक n बाहेर काढलं आणि या ब्रॅकेट मधून सुद्धा एक n बाहेर काढलं. समजायले सिंपल आहे. दोन्ही ब्रॅकेट मधून एक n बाहेर काढले, या ब्रॅकेट मधून एक n बाहेर काढलं तर याची जागा एक घेतलं प्लस ज्याच्याकडे नाही त्याला डिवाइड करायचं. करेक्ट आहे ब्रॅकेट मध्ये. आता हे n बाहेर आलं, इथं राहिलं 2, ज्याच्याकडे नाही त्याला डिवाइड करता ब्रॅकेट क्लोज. सिंपल आहे. आणि हे जे 6 आहे आणि इथं द्यायला मी अपॉन 6 साईडला घेतलं. ओके हा इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय झालं बघा n इंटू n म्हणजे n क्यूब आणि h क्यूब म्हणजे nh क्यूब अपॉन 6. इथं काय राहिलंय
1 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n आहे, ब्रॅकेट क्लोज. सिंपल. नेक्स्ट काय करता येईल, तर काय करायचं बघा, जिथं NH आहे NH ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, 4 आहे. 4 ला नेऊन काय करायचंय, सबस्टिट्यूट करायचंय, पुट करायचं त्याच्यामध्ये NH ची व्हॅल्यू टाकूया. चला नेक्स्ट काय करता येईल, इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये n ची व्हॅल्यू टाका. NH ची व्हॅल्यू 4 आहे, हे 4 क्यूब अपॉन 6. इथं काय झालंय, 1 प्लस 1 अपॉन n आणि 2 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट क्लोज. आलं करेक्ट, गुड, करेक्ट आहे. नेक्स्ट काय करता येईल, इज इक्वल टू लिमिटला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4 क्यूब 64 अपॉन 6 ला 6. इथं बघा आता काय होईल, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n. जोपर्यंत आता छोटं मोठं कॅल्क्युलेशन होत नाही तोपर्यंत लिमिट काढू नका, ठीक आहे. लिमिटला नंतर स्प्लिट करता येते. नेक्स्ट काय, 2 प्लस 1 अपॉन n ब्रॅकेट क्लोज n ला ब्रॅकेटला काय आलं बघा इथं, 6 2 3 चा 6 2 3 चा 6 2 2 चा 4. फायनल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 32 अपॉन 3. इथं काय बघा, 1 प्लस 1 अपॉन n आणि ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n. चला लिमिट, आता लिमिट घेऊया प्रत्येकच. लिमिटला काय करायचंय, लिमिटला मध्ये काय स्प्लिट करा. लिमिट कोणाकडे जाते, ज्याच्याकडे 1 अपॉन n आहे त्याच्याकडेच लिमिट जाते, बाकीचे सगळे कॉन्स्टंट. चला ठीक आहे, आता लिमिटला याच्याकडे पाठवलं, याच्याकडे 1 अपॉन n आहे का, नाहीये, तर हे जशास तसं कॉन्स्टंटला जाग्यावरच ठेवायचंय. लिमिट जाते फक्त 1 अपॉन n कडे. ब्रॅकेटला ब्रॅकेट, 1 ला 1 प्लस ला प्लस, हे लिमिट गेलं 1 अपॉन n कडे. 1 अपॉन n कडे लिमिट गेल्याच्या नंतर 1 अपॉन n चं लिमिट काय असेल, 0. सिंपल आहे, ओके. ब्रॅकेट मध्ये आता 2 कडे गेल्याच्या नंतर 2 कॉन्स्टंट जाग्यावर, प्लस ला प्लस, लिमिट गेलं 1 अपॉन n कडे 0. नेक्स्ट काय होईल, 3 अपॉन 2 सॉरी 32 अपॉन 3 32 अपॉन 3 32 अपॉन 3. इथं बघा 1 प्लस 0 याने 1, दोन्ही मध्ये इंटू आहे, 2 प्लस 0 याने 2 इज इक्वल 2 1 चा 2 2 2 चा 4 2 3 चा 6 अपॉन 3. दॅट इज द फायनल आन्सर. एकदम सिंपल पद्धतीचा क्वेश्चन होता, त्याच पद्धतीने सॉल्व्ह व्हायला. काय करायला होतं आपण, दिलेल्या फंक्शनला एफ ऑफ एक्स सोबत कम्पेअर केल्या. लोअर लिमिट अप्पर लिमिट, लोअर लिमिट एक्स ए होतं, अप्पर लिमिट काय होतं आपल्याकडे, बी होतं. ए बी च्या व्हॅल्यू काढायच्या, एन एच ची व्हॅल्यू काढायचंय, त्याच्यानंतर एच ची व्हॅल्यू काढली आपण, ए प्लस आर एच फाइंड केल्या. सगळं झाल्याच्या नंतर लिमिट सम ऑफ लिमिटच्या फॉर्म्युल्यामध्ये, लिमिट ऑफ समच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केल्या. एक आपल्याला फिक्स डेफिनाइट अशी व्हॅल्यू भेटलेली आहे, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घेऊ. तर चला मग तिसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, ई रेस टू एक्स, इंटिग्रल ई रेस टू एक्स आणि त्याचं लिमिट आहे 0 to 2 आहे, ठीक आहे. दिलेल्या फंक्शनला आपण काय करता, कम्पेअर करता एफ ऑफ एक्स डीएक्स. याचं लिमिट काय, एस टू बी आहे आणि फॉर्म्युला आपला वी हॅव फंक्शन एस टू बी आहे, एफ ऑफ एक्स आहे, काय असेल, लिमिट यन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n एच एफ ऑफ ए प्लस आर एच ब्रॅकेट क्लोज. हा आपला समेशनचा फॉर्म्युला. समेशनचा फॉर्म्युला. तर काय करायचंय, ए बी च्या व्हॅल्यू फाइंड करायची का, तर ए ची व्हॅल्यू काय असेल, आन्सर ए ची व्हॅल्यू, तर ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे, 2 आहे. सिंपल आहे, ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 2 आहे. फाइंड काय करायचंय, एच ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर एच इज इक्वल टू काय असेल, बी मायनस ए अपॉन एन इज इक्वल टू, बी ची व्हॅल्यू 2 2 मायनस 0 अपॉन एन, 2 मायनस 0 याने 2 अपॉन एन. एच भेटलं. मग एन कसं काढायचंय, तर एन डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला ना एन एच बरोबर काय आलं इथं 2 आलं, तर एन एच ची व्हॅल्यू 2 आहे.
तर ए प्लस आर एच काढायचे आहे. फंक्शनला साईडला घ्या. नाव काय होईल, फंक्शन ए प्लस आर एच बरोबर. ठीक आहे, हे ए प्लस आर एच कुठं टाकायचं आहे, दिलेल्या फंक्शन मध्ये जिथं एक्स आहे तिथं नेऊन पुट करायचंय. काय आहे, ई रेस टू एक्स म्हणजे काय, तर ए प्लस आर एच. आलं. इथं काय होते बघा बरं, तर जिथं ए आहे ए च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला, 0 टाकायचंय. ई रेस टू 0 प्लस आर एच, 0 प्लस आर एच, 0 प्लस आर एच आणि आर एच म्हणजे ई रेस टू आर एच. कशाची व्हॅल्यू भेटली, ए प्लस आर एच ची व्हॅल्यू. ठीक आहे. हा, तर मग काय करायचंय, इथे यायचंय फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला काय आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं सम ऑफ r इज इक्वल टू वन टू n, एच जाग्यावर त्याची व्हॅल्यू काय आहे, ई रेस टू आर एच, इथं ई रेस टू आर एच. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. एकदम सिंपल आहे. आता काय होईल बघा, इंटिग्रेशन करत असताना याच्यामध्ये काय लिमिट काय करायचं बघा, सम. सम काढताना इथे काम करायचं आहे, सम कोणाचं येते, ज्याच्याकडे आर नावाचं व्हेरिएबल आहे अशाच सम काढता येते. परंतु हा क्वेश्चन सगळ्या फंक्शन पैकी थोडा वेगळा आहे. याचा सम कसं काढतात, जसं आता मी 2 एक्झाम्पल दिलो इथं बघा. इंटिग्रल, चला इकडे बघा काय, समेशन फाइंड करायचे आपल्याला. समेशन आर इज इक्वल टू 1 टू n. काय बघा, समेशन ई रेस टू एक्सपोनेशन कोणतंही फंक्शन येऊ द्या, कोणतंही एक्सपोनेशनचं फंक्शन येऊ द्या, ई रेस टू एक्स असेल, ई रेस टू एक्स असेल किंवा एक्स रेस टू ए असेल किंवा ए रेस टू एक्स असेल, काही असू द्या. एक्सपोनेशन फंक्शन आलं, अल्जेब्रिक फंक्शन आलं, त्याच्यामध्ये असं काहीतरी आलं, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स, त्याचं इथं सम कसं काढतात. सम काढत असताना इथं आर एक्स घ्यायलोय, तर काय करायचं बघा, इथं काय म्हणलंय, आर ची व्हॅल्यू 1 टाका, आर ची व्हॅल्यू 1 टाका. आता इथं आर च्या जागी 1 टाकायचं, ई रेस टू इथं 1 टाकले तर 1 इंटू एक्स, एक्स. ठीक आहे, मग नंतर सम म्हणजे प्लस. आता आर च्या जागी 2 टाका, इथं आर च्या जागी 2 टाकले तर इथं काय येते 2x प्लस. परत आर च्या जागी 3 टाका, तर ई रेस टू काय येते 3x. असं करत डॅश 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 आरच्या जागी काय टाकायचे आपल्याला, n टाकायच्या, n पर्यंत. तर काय होते इथं n x. अशा पद्धतीने आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. बरोबर आहे. चला इकडे बघा, हे बी तसंच आहे. इथं आर एक्स घेतलं तुम्ही, इथं याचं सम कसं काढता, ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू 2x प्लस ए रेस टू 3x डॉट 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 ए रेस टू nx. बरोबर आहे. याच पद्धतीने त्याला लिहायचंय. इथं बघा काय आलंय, लिमिट आहे n टेन्स टू इन्फिनिटी आहे आणि सम ऑफ, इथं काय करता येते बघा, इथं बघा h कॉन्स्टंट आहे, h ला बाहेर घ्या आणि या समला मध्ये द्या. याचं सम काढायचं, कोणाचं सम काढायचं आहे, सम ऑफ ई रेस टू आर एच चं सम काढायचं आहे. म्हणजे आर च्या जागी 1 टाका, 2 टाका, 3 टाका, n पर्यंत काढायचंय आपल्याला. कसं काढलं जाईल, इथं लिहायला मी ई रेस टू एच, आर च्या जागी 1 टाकल्या म्हणजे 1 इंटू एच, तर 1h प्लस ई रेस टू इथं 2 टाका, 2h प्लस 3h, असं करत 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 ई रेस टू nh. आलं, ब्रॅकेट क्लोज. या टाइप्स. मग असं असेल तर याला लिहितात कसं, चला इकडे बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, h जाग्यावर याला कसं लिहिलं जाते, याचा एक फॉर्म्युला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय आहे, चला वरी बघा फॉर्म्युला. तर काय करायचंय, हे जे शेवटचं पद आहे याच्यामधून याला 1 मायनस करायचं. पण कधी, स्टार्टिंगला ई रेस टू एच आहे, ई रेस टू एच बाहेर घ्या, ब्रॅकेट मध्ये याच्यामधून 1 मायनस करा, ई रेस टू nh मधून -1 करायचे आणि खाली अपॉन मध्ये सुद्धा हे जे फर्स्ट होतं याच्यामधून 1 मायनस करायचे. असा काय आहे फॉर्म्युला आहे. ठीक आहे,
लिमिटच्या नंतर असं लिहायचंय कंपल्सरी, इज इक्वल टू ला इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. याला कसं लिहिलंय बघा आता मी, हे जे एक नंबरला न्यूमरेटरला एच आहे याला डिनॉमिनेटर मध्ये घेऊन चलोय. कसं लिहिलंय बघा, ई रेस टू एच ब्रॅकेट मध्ये ई रेस टू एन एच मायनस वन अपॉन इथं ई रेस टू इथं सॉरी एच होतं, हे एच आहे, हे एच होतं पहिलं, एच मायनस वन आणि हे एच कुठं आलं डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. हे असं कसं केलं बाबा, जसं आपल्याकडे एक एक्झाम्पल साठी 2/3 असेल. आपल्याला माहित आहे थर्ड नंबरची संख्या फर्स्ट सेकंड थर्ड नंबरची संख्या कुठे जाते, फर्स्ट नंबरला जाते, म्हणजे 4 × 2/3 आपण असं लिहू शकतो. जर हे न्यूमरेटर जर थर्ड नंबरला येत असेल तर थर्ड नंबरची संख्या वरी न्यूमरेटरला जाते एक नंबरला. त्याच पद्धतीनं एच होतं, आपण काय केलं थर्ड नंबरला. ओके, तर एक काम करूया चला, इथं जिथं एन एच आहे तिथं 2 टाकायचंय. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं ई रेस टू एच, इथं काय झालं ई रेस टू एन एच म्हणजे 2 - 1 अपॉन ई रेस टू एच -1. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. परंतु आता दिलेला सगळा क्वेश्चन जे आहे, जे लिमिट आहे, ते लिमिट कशामध्ये झालंय, n टेन्स टू इन्फिनिटी मध्ये नाही, तर आता हे का एच मध्ये कन्वर्ट झाले, एच मध्ये कन्वर्ट झाले. बघा ना याच्यामध्ये ई रेस टू एच, ई रेस टू एन एच, ई रेस टू एच खाली एच, म्हणजे एच मध्ये कन्वर्ट झाले. कन्वर्ट झाल्याच्या नंतर काय करायचंय, चला इकडे बघा. तर यानं काय होतं बघा, इथं एच म्हणजे काय, एच काय होतं, एच ची व्हॅल्यू काय होती, एच बरोबर 2/n होतं, बरोबर आहे. एच 2/n होतं, परंतु इथं n कोणाला बिलॉंग्स करत गेलंय, n टेन्स टू इन्फिनिटी. n काय होतं, टेन्स टू इन्फिनिटी होतं. मग n टेन्स टू इन्फिनिटी असेल तर h टेन्स टू काय असेल, तर 0 असेल. काय असेल, 0. आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघूया बघा, जसं 1/0 आलं की इन्फिनिटी येते, 1/0 आलं की इन्फिनिटी येते. त्याच पद्धतीनं 1/∞ आल्यावर 0 येते, म्हणजे उलट असते. जर अपॉन मध्ये 0 आले की इन्फिनिटी आणि अपॉन मध्ये इन्फिनिटी आले की 0, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं जर n जर इन्फिनिटीला बिलॉंग्स करत असेल तर h कोणाला बिलॉंग्स करते, 0 ला बिलॉंग्स करते. ठीक आहे, हा इज इक्वल टू काय होते, आता हे लिमिट, हे जे लिमिट आहे, आता हे लिमिट दोघाला देऊन टाका. चला एकदा याला द्या, एकदा खाल्याला देऊन टाका. लिमिट प्रत्येकाच्या जवळ देता येते. लिमिट गुणाकारात जाते, लिमिट भागाकारात जाते, लिमिट बेरजेत जाते, वजाबाकीत जाते, सगळीकडेच लिमिट नेता येते आपल्याला. ओके, एकदा लिमिट अप्पर साइडला म्हणजे न्यूमरेटरला आणि एकदा डिनॉमिनेटरला देऊन टाका. चला एकदा लिमिट, परंतु आता इथं चेंज काय करायचं आहे, n टेन्स टू इन्फिनिटी नाही, तर आता h टेन्स टू 0, कारण फंक्शन सगळं कशामध्ये झालेलं आहे, आपलं h मध्ये झालेलं आहे. चला काय व्हायला बघा, लिमिट आता h टेन्स टू 0, s टेन्स टू 0, एकदा वरल्याला द्या. इथं झालं e रेस टू h ब्रॅकेट मध्ये e रेस टू 2 -1 अपॉन, आणि हे एकदा काय करायचंय डिनॉमिनेटरला द्यायचंय. इथं एक राहिलंय आपलं, हो का, इथं काय राहिलं होतं, ई रेस टू एच -1 हे अपॉन एच राहिलेलं आहे बघ. ओके, हे एच राहिलेलं आहे. तर लिमिट n बिलॉंग्स टू 0, n टेन्स टू 0, ई रेस टू एच -1 अपॉन एच आले. n नाही इथं, सॉरी एच आहे, एच कन्फ्युज होऊ नका, n होतं, आपण कन्वर्ट केलं त्याच्यामध्ये. मग नेक्स्ट काय आलं बघा, चला आता जिथं एच आहे तिथं काय टाकायचंय, 0. तर एच कोणाला रिप्रेझेंट करायला, 0 रिप्रेझेंट करायला, तर जिथं एच आहे तिथं 0 टाकून टाका. तर ई रेस टू 0, आता इथं काय टाकल्या, एच जिथं जिथं आहे तिथं 0 टाका, इथं 0 टाकल्या, लिमिट गेलं. चला इथं ई रेस टू 2 -1 आहे, आणि याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कसा आहे बघा, जर एखाद्या फंक्शनचा पॉवर असेल -1 आहे आणि तोच पॉवर खाली असेल तर याला कसं वापरतात, लॉग घ्यायचं आणि जे काही फंक्शन आहे ते फंक्शन घ्यायचं, जे काही फंक्शन आहे ते फंक्शन घ्यायचं. चला ठीक आहे, आपल्याला माहित आहे ई रेस टू 0 त्याही फंक्शनचा पॉवर 0 असेल त्याची व्हॅल्यू 1 येते. त्याच्यानंतर ई रेस टू 2 -1 आणि आपल्याला माहित आहे लॉग याची किंमत किती आहे, 1 आहे.
मल्टिप्लाय करा. ई रेस टू 1 म्हणजे काय, ई रेस टू 1 आणि अपॉन मध्ये काय नसते म्हणजे 1 असते. दॅट इज द फायनल आन्सर. त्याच पद्धतीनं जर आपलं एखादं क्वेश्चन बघा, आपल्याला दिलेल्या क्वेश्चन मध्ये आहे की बाबा लिमिट ऑफ सम म्हणल्याच्या नंतर आपण एवढ्या लेंथ पद्धतीनं करायलो, आपल्याला शौक नाहीये एवढ्या अवघड पद्धतीनं जायचा, परंतु त्यानं म्हणलंय तिथं ही व्हॅल्यूट करा म्हणलंय कोणाला, इंटिग्रल्सला. कशाने, ऍज अ लिमिट ऑफ सम. लिमिट ऑफ समच्याच पद्धतीनं आपल्याला इंटिग्रेट करा म्हणलंय, त्याच्यामुळं ते एवढी धडपड करणार. तसं आपण सरळ सरळ आपण कसं केले असते, आपल्याकडे काय ई रेस टू एक्स आहे. चला इकडे बघा बघा, ई रेस टू एक्स आहे, इंटिग्रल आहे 0 टू किती आहे 2 आहे आणि dx आहे. आपण डायरेक्ट याचं इंटिग्रेशन काढू शकले असते. आपण डायरेक्ट इंटिग्रेशन कसं काढता येते आपल्याला याचं, ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय येते, ई रेस टू बरोबर आहे, ई रेस टू एक्सच येते, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. आणि इथं लिमिट काय होतं आपल्याला, लिमिट होतं 0 टू 2. तर काय करायचं, एकदा 2 टाका, चला ई रेस टू 2, ई रेस टू 2 आणि त्याच्यानंतर एकदा 0 टाकायचं, एकदा काय टाकायचंय 0 टाकायचं, मायनस घेता ई रेस टू 0 इज इक्वल टू ई रेस टू 2 ला ई रेस टू 2 मायनसला मायनस, आणि कोणत्याही फंक्शनचा पॉवर 0 असेल तर त्याचं काय येते 1 येते, म्हणजे ई रेस टू 2 मायनस 1. बघा एवढं सिंपल पद्धतीने आपला आन्सर आले. साधं इंटिग्रेशन आपण जसं आपण 4th चॅप्टर मध्ये 3rd चॅप्टर मध्ये करत गेल्या इंडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये त्याच पद्धतीने इंटिग्रेशन करायचंय आणि फक्त लिमिट टाकायचंय. जर आपल्याला लिमिट ऑफ सम म्हणलं नसेल तर आपण या पद्धतीनं साध्या पद्धतीनं करू शकता. 2 ते 3 ओळीमध्ये आपला आन्सर खतम झाले. बघा ई रेस टू 1, ई रेस टू 1. आपल्याला एवढी लेंथी पद्धत करायची काहीच गरज नव्हती. ठीक आहे, समजायले. तर हे आपलं क्वेश्चन हे एखादी वेळेस चेक असं करू शकता आपण, काही टेन्शन नाही. आपला आन्सर इथं संपलेला आहे. तर कसं वाटलं, राहिलेले 2 क्वेश्चन आहेत घरी करण्यासाठी दिलोय, प्रॅक्टिसला दिलोय. कसं वाटलं काही नाही सांगा. जर ये ना गेले तर कमेंट करा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये 4.2 मध्ये. 4.2 मध्ये तब्बल 3 सेक्शन आहेत, 15 15 15 चे म्हणजे टोटल 45 क्वेश्चन आहेत. तर ते 45 क्वेश्चन आपण 1-2 लेक्चर मध्ये संपवायचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हा सर्वांना आजचे हे झालेले प्रॉब्लेम आणि डेफिनेट इंटिग्रेशनचं बेसिक संपूर्ण एकदम व्यवस्थित पद्धतीनं समजलं असेल. जरी समजलं नसेल तरी व्हिडिओ स्टॉप करा, व्यवस्थित एकदा रिव्हिजन करा, 1-2 वेळेस नीट बघा त्याला. ओके, समजून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट भेटू समोरल्या लेक्चर मध्ये.